हाय, नमस्कार. कसे आहात तुम्ही? अपेक्षा करते तुम्ही सगळे मस्त मजेत असणार. तर आत्तापर्यंत तुम्हाला कळलंच असेल की मी कुठे आहे आणि इतके दिवस व्हिडिओ का नाही आले. तर ऑफकोर्स मी गेलेली सुरतला, कारण मागचा व्हिडिओ शेअर केला तेव्हा त्यांचा वाढदिवस होता. 2 दिवसानंतर त्याचे आजीबाबा आलेले. त्यांचा बर्थडे सेलिब्रेट केल्यानंतर आम्ही गेलेलो सुरतला. तिकडे मी 1 हप्ता राहिली जवळजवळ, आणि मग 1 हप्ता राहिली तर मग फिरणं तर बनतंच. आणि मग आम्ही गेलेलो एक सर्वात अगोदर VR मॉलला. त्याच्याच ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करते, सो नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा शेवटपर्यंत. तर ॲक्च्युली कपडे तर तसे घ्यायचे नव्हते आणि काही डिसाईड करून पण नव्हतं गेलो, पण इतके सारे ब्रँड होते मस्त मस्त. तर अगोदर म्हणतात बघू, जर आवडलं तर घेऊ. नंतर कपड्यांचं नक्की आम्ही गेम झोनमध्ये गेलेलो आणि तिथं इतक्या मस्त मस्त गेम झोन वगैरे, पण खूप महाग. ॲक्च्युली 1100 रुपयाचं तुम्हाला कार्ड घ्यावं लागतं आणि त्यानुसार ते पैसे जे आहेत ना, जसं तुम्ही गेम खेळणार तसे ते मायनस होत जातात. नंतर मग आम्ही गेलो इथं कॅफेमध्ये. तर तिथं नूडल्स वगैरे जे काही आम्हाला खायचं होतं तर इथं खाल्लं. नंतर खाल्ली आईस्क्रीम आणि मग आम्ही बाहेर निघालो. आणि हा बाहेरचा नजारा इथं थोडेफार सरथाना पार्कला. तर इकडे पण तीच गाडी जाते आणि मी तुम्हाला बोलले नसेल तर सांगते. ॲक्च्युली तिकडे ना म्हणजे 30 रुपयाचं असं तिकीट मिळतं, ज्यात बसचं, ज्यात तुम्ही दिवसभर फिरू शकता. सो त्याच बसमध्ये आम्ही बसलेलो होतो. तर छोटासा व्हिडिओ तिथला पण मी क्लिक केलेला. आणि सरताना पार्कला मी पोचले आणि मग स्टार्टिंग याच्यापासून झालेली. तर जे फोटो मी क्लिक केलेले तर तुम्ही बघत चला. आणि हा कोल्हा आहे ॲक्च्युली. नंतर हे स्वान का बदक, टायगर, इकडे म्हणजे असं भरपूर चालत असं एक नंतर एक नव्हते, असं भरपूर जायचं होतं. आणि मग मध्ये ते लागायचे त्यांचे पिंजरे वगैरे असं. आणि ॲक्च्युली मध्ये गेल्यानंतर ना तुम्हाला काहीच खायला प्यायला मिळणार नाही. तर आम्ही पण कन्फ्यूज होऊन गेलो, कारण 2 गेट्स होते म्हणून. तर तुम्ही ना अगोदर म्हणजे जेव्हा तुम्ही जाणार तेव्हाच बाहेर जे स्टॉल असतात ना त्याच्यातून तुम्ही काही घेऊन घ्यायचं, म्हणजे खायला प्यायला आतमध्ये. कारण आतमध्ये काही सोयीसुविधा नाही आहे आणि तिकीट पण एकदम कमी त्यांचं, म्हणजे 30-40 रुपये आम्हाला पण लागले फक्त 2 जणांना. सो हा भालू दिसतोय, भालू आहे हा अस्वल. आणि त्यामुळे खूप माहिती झाली आणि इतकं चालून दमलो अक्षरशः. तर काय सांगू, म्हणजे काहीच कॅपॅसिटी नव्हती. गाड्या पण असतात पण आम्हाला माहीत नव्हतं. तर ॲक्च्युली तर हे आहेत ऑस्ट्रीच, खूप सारे होते. आणि म्हणजे त्यांना लोक असं काही पण खायला द्यायचे, बिस्किटचं वगैरे दाणे वगैरे, तर ते खायचे पण थोडंफार. खूप जोडून पाहिलं, कारण हे ना इकडे असे म्हणजे थोडे जाडीजवळ राहिले होते ना, म्हणून त्यांना व्यवस्थित पाहता आलं. हा कोणता हिप्पोपोटमस. आणि त्यांचे थोडेफार फोटो क्लिक केलेले मी यांच्यासोबत. त्याला खूप आनंद वाटलेला. आणि ॲक्च्युली झुडिओतून पण शॉपिंग केली होती. हा जो नित्याने ड्रेस वेअर केला आहे ना, तर हा मी झुडिओवरून घेतला. तुम्हाला म्हणजे नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेल मी, तर तेव्हा व्यवस्थित. हरिणच्या ना खूप डिफरंट व्हरायटी होत्या, म्हणजे वेगवेगळे एकदम, जसं की व्हाईट, लहान, मोठ्या शिंगाचे, छोटे शिंगाचे, वेगवेगळ्या प्रकारचे हे शांबरूक. चला, फिरायला कोणाला आवडत नाही. आणि मस्त आम्ही फिरून झालं. नित्यांशी इतका आनंदी, इतकं हॅपी होतं ना की काय सांगू, काही विचारूच नका. आणि जेव्हा निघालो ना, जेव्हा आपण निघतो ना, तेव्हा बाहेर अशा प्रकारचे खेळणे असतात, जे ऑफकोर्स सगळ्या मुलांसाठी असतात, खेळायला लहान मुलांसाठी. आणि मग त्याने नित्यांशने एन्जॉय केलं, खूप दमला, खूप खेळला. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब माय चॅनल. असेच नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येण्याचा नेहमी प्रयत्न करीन. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. चला मग नेक्स्ट व्हिडिओ लवकरच आणते. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब.